पालघर नगर परिषद आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। दादा ही किती गमेली खडी होईल? किती गमेली खडी होईल सगळी? 50 गमेली। ठीक आहे, त्याचं म्हणणं 50 गमेली होईल, पण माझ्या हिशोबाने 25 पण होणार नाही त्या। आपण समजूया की 50 गमेली होईल। ठीक आहे, आता ह्या 50 गमेल्यामध्ये हे सगळे लोक खड्डे राहणार। तर कामगारांचा काही दोष नाही याच्यामध्ये, दोष सगळा आपला आहे। आपण अशा लोकांना सत्ता दिली जे लोक 50 गमेल्यामध्ये खड्डे भरायला सांगतात। आता ठीक आहे, त्यांचं टर्म संपली आहे, त्यांच्या टीका करून काहीच उपयोग नाहीये, पण प्रशासनाचं काय? प्रशासन आपल्या जीवाची खेळतंय का बरं? हे बघा, 50 गमेल्यामध्ये प्रशासन, पालघरचे माननीय सीओ साहेबांना म्हणायचं आहे की 50 गमेल्यामध्ये तुम्ही खड्डे कसे भरणार? हे बघा लोकांची परिस्थिती काय बघा। म्हणजे मला ऍक्च्युली हा व्हिडिओ लाईव्ह करायचा होता, पण मी लाईव्ह नाही केला। 50 गमेल्यामध्ये खड्डे भरणार बघा, हे बघा। आणि कोणी नाही, म्हणजे आतापर्यंत एक मनसे वाले सोडले तर कुठल्याही पालघरच्या नेत्याला, पुढाऱ्याला, जे कोण आहेत, इकडचे खासदार आहेत, आमदार आहेत, शहराचं ठिकाण आहे पालघर, हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शहर आहे पालघर। या शहरामध्ये कुठल्याही खासदाराला, इकडच्या लोकल आमदाराला वाटलं नाही की आपण पुढे यावं, ॲटलिस्ट हा मुख्य रस्ता इकडचा आहे, हा नीट करावा। मनसेने आंदोलन केलं होतं, ते खड्डे भरले, परत 4 दिवसामध्ये खड्डे निघाले, आता एक परत खडी आणली होती ती भरली, आता ही उरलेली खडी ते भरतायत। काय साध्य करणार आहे माहीत नाहीये। आता पालघरच्या लोकांनी विचार करायला पाहिजे की आता काय करायला पाहिजे पुढे। आणि माझी कोणावरही टीका नाही, कारण टीका करायचे दिवस सगळे संपले। कारण टीका करून, बोलून जर काही होत नसेल तर याच्या पुढेही काही होणार नाहीये। ही परिस्थिती आहे पालघर शहराची। आणि नो वन केअर फॉर नो वन, नो वन इज कन्सर्न, काही नाही बघा। आणि मला वाटतं ही आता अशीच राहणार आहे परिस्थिती।